Hey, good afternoon, everyone. My name is Sankit Patange, and I welcome you all to this my video analysis session on the Nifty 50 and the stocks that are going to give the positive and benefits in upcoming days. Let's see, let's dive in. So mostly लास्ट वीक सगळ्यांना माहिती होतं स्टॉक्स काय होणार आहे काही नाही. अँड निफ्टीमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स बघायला मिळालेत. अँड वी आर बॅक टू द ऑल टाइम हाय, नियर द ऑल टाइम हाय. अनएक्सपेक्टेड खूप रिझल्ट जे पाहिजे होते ते आलेले नाही आहेत. सो इट्स ओके अँड ऑलवेज हॅव अ प्लॅन ए, प्लॅन बी अँड प्लॅन सी विथ यू वाईल ट्रेडिंग. एक दोन सेकंद. सो मोस्टली स्टॉक ट्रेडिंग मध्ये किंवा आपल्याला एक जेव्हा पोटेन्शियल जेव्हा मार्केटमध्ये काय करायचं असेल तर त्याचं पहिले एक बेसिक्स तुम्हाला अनालिसिस असणं गरजेचं आहे. सो खूप मला लोक प्रश्न करतात, सर आम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचंय, ऑप्शन ट्रेडिंगला एसेन्शियल काय आहे, काय बघायचंय काय नाही. सो मोस्टली जे सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिस मध्ये आहे तुमचं सपोर्ट रेजिस्टन्स, भरपूर काही गोष्टी सपोर्ट रेजिस्टन्स सोडून व्यतिरिक्त. तर चार्ट अनालिसिस हा एकदम परफेक्ट आला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी बेसिकली गोष्टी सिंपल ठेवतो की ज्याच्यामध्ये मी कॅन्डल सिक्स पॅटर्न्स वगैरे मी काय जे तुमचे जसं हॅमर झाली, बुलिश एंगल्फिंग झालं किंवा काय, मी ह्या पॅटर्न्सवर काम करत नाही. बिकॉज मला एक माहिती आहे सायकोलॉजिकली की प्रत्येक गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये वर्कआउट होणं हे गरजेचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी काही स्ट्रॅटेजीज चांगल्या आहेत, ते चालतात त्यांच्या टायमिंगनुसार, त्यांच्या सेटअपनुसार. सो असं काही नाही मार्केटमध्ये की 100% हेच चाललं पाहिजे तेच चाललं पाहिजे. हा, पण ओव्हरऑल जर तुमच्याकडे टेक्निकल अनालिसिसचं पूर्ण नॉलेज आहे, म्हणजे तुम्ही टेक्निकल अनालिसिस मध्ये टाइम दिलेला आहे, वेळ घालवला आहे, तर मोस्टली तुम्हाला ट्रेडिंग मध्ये कुठेही दिक्कत म्हणजे प्रॉब्लेम्स येणार नाही कुठे किंवा काही नाही. टॅकल्स तुम्ही इझिली करू शकतात की काय होतंय काय नाही. मोस्टली ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जर सक्सेस पाहिला असेल, टेक्निकल अनालिसिस मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स तर काम चांगलं करत आहे. बट ओव्हरऑल त्याबरोबर तुम्ही जर इंडिकेटर जे चांगले चालतात विथ द प्राइस, आता जसा आरएसआय हा जसा प्राइस लिडिंग इंडिकेटर आहे. खूप लोक म्हणतात की मुव्हिंग ऍव्हरेजेस वगैरे, तर मी फक्त सिंपल प्राइस, कॅन्डल सिक्स मी बघतो, आरएसआय मी बघतो. आरएसआय मी मोमेंटम प्लस ट्रेंड हे दोन गोष्टी मला सांगतात. आणि दुसरी गोष्ट की मी याच्यात डायव्हर्जन्स वगैरे हा प्रकार मी खूप क्वचित बघतो. बिकॉज मी ज्या माझ्या गुरुंकडून जे शिकलो मी त्यात पहिले हेच बघितलं की मोमेंटम इम्पॉर्टंट आहे, ट्रेडिंग कुठे करायचंय काय करायचंय काय नाही. सो ह्या सर्व गोष्टी आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आपण बोलून तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला नक्कीच कळवा आणि कळू द्या. याच्यावर आपण नक्कीच एक सेशन खास ठेवूया की काय करता येईल नाही, याचं ऑब्स्टेकल जे काही येतात त्याला टॅकल कसं करता येईल याच्यावर आपण बोलूया. सो मोस्टली रिटर्न बॅक टू द चार्ट्स. मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट लावलाय, निफ्टी फिफ्टी इंडेक्स. सो स्टार्टिंग विथ द मंथली टाइम फ्रेम आपण जाऊया. शिफ्टिंग टू द मंथली, तर मंथली मध्ये बघा परत एक मोठी कॅन्डल आलेली आहे. जून महिन्याची एक मोठी कॅन्डल आहे, म्हणजे एक मोठी ट्रेडिंग रेंज क्रिएट झालेली आहे. तर आता ह्या ट्रेडिंग रेंजच्या वरती ट्रेड होणं फार गरजेचं आहे. हायच्या वरती ट्रेड होणं गरजेचं आहे फॉर द कंटिन्युएशन. अँड ओव्हरऑल ट्रेंड तुम्ही जर बघत असाल तर लॉंग टर्म इट्स टोटली अप. आरएसआय इज इन स्ट्रॉंग मोमेंटम आणि खूप चांगला आहे. आता मंथलीचं कॅन्डल क्लोजिंग नसल्यामुळं मंथलीचे अनालिसिस मी जास्ती आता याच्यावर करत नाहीये. ओके, सो पॅटर्न्स नुसार आता हॅमर झाली तर मग इथून रिव्हर्सल आलं पाहिजे, हे आलं पाहिजे. प्लीज असं काही विचार करू नका. मार्केटनुसार ट्रेड करा, मार्केटनुसार चला. आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. सो मंथली ट्रेंड इज अप, ट्रेंड इज बुलिश अँड कंटिन्युएशन इज देअर. फक्त एक ट्रेडिंग रेंज खूप मोठी झाली आहे. 23,290 ते 23,290 हा क्लोज आहे. 23,340 आणि 21,280 म्हणजे 21,200चा खालचा बॉटमिंग साईड आणि 23,400चा एक सायकोलॉजिकल लेवल्सवर हे आता चालत राहणार आहे. तर मार्केट जोपर्यंत 23,340च्या वरती ट्रेड करत नाही, सो अप ट्रेंड त्यानंतरच रिझ्यूम होईल. 21,200च्या खाली मार्केट जात नाही तर बेरिश त्याच्यानंतर चालू होईल. सर्वात मोठा जो बेरिश पॉइंट जो आहे मार्केटसाठी, म्हणजे आता मार्केटला लोकांना वाटतं की बेरिश कुठून यायचं, मी ट्रेंड लाईन टाकून द्यायचा प्रयत्न करतोय.
So you can see the market is continuously going up. आणि अजून एक मी ट्रेंड लाईन घेतली तर ती इथून इथे आहे. सो बेसिकली जर मोठं बेरिशनेस मार्केटला यायचंय तर मार्केट शुड क्लोज बिलो 18,000 या 19,000च्या खाली जर क्लोजिंग झालं म्हणजे ही जी लेवल आहे इम्पॉर्टंट सर्वात ती जर तुटली तर बघा ही जी मी मार्क करतोय ती तुम्हाला दिसत असेल. मी थोडंसं याला चेंज करतो कलर साईज. येस. तर ही जी मेन लेवल जी आहे ती याच्यामध्ये याच्या खाली जर मार्केट गेलं तर सगळ्यात मोठं बेरिश चालू होईल. द मार्केट आता बेरिश नाही, सो वी आर स्टील इन बुलिश आणि बुलिश इंटॅक्ट मध्येच राहील. सो निफ्टी 50 इज बुलिश आणि निफ्टी 50 विल बी इन अ बुलिश मोड. सो मेजर माझ्या आता जर मला बेरिश व्हायचं एक्स्ट्रीम बेरिश तर मंथली चार्टवर जी मला एक्स्ट्रीम बेरिशची जी लेवल आहे इट्स 18,000 म्हणजे 18,000 किंवा 19,000च्या खाली एक्स्ट्रीम बेरिश तोपर्यंत नाही. ओके. ऑन अ वीकली चार्ट सॉरी फॉर द माय बॅड थ्रोट. टूल्स आय जस्ट डिलीट. मी शेरखानचं एक ट्रेड टायगर वापरतो. मला ह्याच्यात चार्ट ट्रेडिंग आणि खूप साऱ्या गोष्टी आवडतात. सो मी ओल्ड स्कूल्स टाइप थोडा याच्यात आहे आणि वीकली मध्ये सेम मंथली नुसार ट्रेंड इज अप बेरिश ट्रेंड याच्याच खाली म्हणजे जसा मी मला मंथलीवरचा दाखवला तोच वीकलीवर पण मला दिसतोय की जे फॉर्मेशन आहे लो हाय लो हायर हाय हायर लो अप ट्रेंडचं. तर बेसिकली अप ट्रेंड ह्या खाली तुटला तर बेरिश व्हायचे चान्सेस 99. पण एक गोष्ट आहे मार्केट जर इथं ट्रेंडिंग आहे तर RSI इज गिव्हिंग म्हणजे RSIचा जो मोमेंटम आहे तो डाईंग ऑफ आहे म्हणजे तो RSI मोमेंटम फास्ट मध्ये घेत नाही स्लो मध्ये मोमेंटम. सो मोस्टली मार्केट वाढत राहणार परत खाली येणार करेक्शन घेणार प्रॉफिट बुकिंग होणार आणि तसं म्हणजे हे मला RSI हा दर्शवत आहे सध्या तरी. दुसरी गोष्ट ओव्हरऑल सेंटिमेंट चांगलेत ऍज पर मी. द इन्स्टिट्यूशनल बाईंग झोन इज ऍट दिस लेवल्स. सो वीकली इथेच एक बाईंग झोन्स आहेत. चान्सेस आहेत की इन फ्युचर हे लेवल्स आपल्याला दिसण्यात येतील. मी लगेच म्हणत नाहीये. लगेच दिसण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची जी रेंज आहे किंवा जी महत्वाची जो सपोर्ट झोन आहे तुमच्यानुसार माझ्यानुसार पण जो मी मागच्या पण सांगितलं होता 21,400 म्हणजे 21,000च्या आसपास सायकोलॉजिकल जी सपोर्ट लेवल आहे ही जर ब्रेक झाली तरच या लेवल्स येतील. तोपर्यंत मार्केट एक्स्ट्रीम बुलिश आहे. शॉर्ट टर्म साठी पण सांगतोय ही लेवल इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. जिथं आपला हा जो कॅन्डलचा लो पण आहे ते तुम्ही कन्सिडर केलं तरी चालेल काय प्रॉब्लेम. आणि याच्यानंतरच मार्केट बेरिशनेसच्या खाली जाऊ शकतं. ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे. स्टॉक्स जे बुलिश व्हायचे किंवा होणार आहेत ते पण आपण चेक करू. डेली चार्ट. तर डेली चार्टवर पण एक ट्रेंड मस्त आहे अपसाइड आहे सेम. सो बेसिकली आता मार्केटला जर रिव्हर्सल पॉईंट बघायचा असेल तर मे बी एक डेली चार्टवर ही एक लेवल मी मार्क करतो. सो दिस इज अन इन्स्टिट्यूशनल बाईंग झोन आणि एक इन्स्टिट्यूशनल आता सेलिंग झोनच्या आपण एक जवळपास आहोत. ती गॅप उद्या जर आपण गॅप अप झालं हे तुटली तर सेलिंग गॅप होतील. जर नाही परत खाली आलो तर बाईंग साठी ही खालची लेवल आहे रिसेंटली. तर मार्केट ह्या लेवल पासून एक तर वरती फिरला पाहिजे आणि परत कंटिन्युएशन इन हायर हाय हायर लो ह्या फॉर्मेशन मध्ये वरती जायला पाहिजे. आता ट्रेंड जर तुम्ही मला विचारला विथ द RSI अँड द प्राइस तर हा ट्रेंड आता फ्लॅट आहे. RSI चा ट्रेंड आता फ्लॅट आहे. मार्केट पण ट्रेंड आता फ्लॅट आहे बिकॉज इन द रेंज. तर आता आपण एकदम कट टू कट रेजिस्टन्सच्या जवळ आहोत. सेलिंग झोनच्या जवळ आहोत. उद्या जर गॅप अप होणार तुटला आणि बट याच्यावरती क्लोज नसेल आणि हा परत खाली आला तर बाईंग साठी मी 22,910 ते 22,600 ही एक जी लेवल आहे मी तिथे बाईंग साठी प्रेफर करेन. ओव्हरऑल इथं एक सपोर्ट असण्याचा एक चान्स आहे. इथे एक इन्स्टिट्यूशनचे परत बाईंग सोड राहण्याचे चान्सेस आहेत. इथून बाईंग साठी एक चांगला मोमेंटम दिसतोय. तो लेट सी ऑन डेली चार्ट बट स्मॉलर टाइम फ्रेम लाईक 240 जे छोटे टाइम फ्रेम आहेत तर त्याच्यात काय लेवल्स आहेत तर सेम तिथं डेली चार्टवर पण डेली चार्टवर मी जर 240 ला येतो तर सेम मला इथे एक बाईंग झोन क्रिएट झालेला आहे. ज्यांना इन्स्टिट्यूशनल झोन्स माहिती आहेत तर त्यांच्यासाठी तर त्यांना माहिती आहे की मी हे जे मार्किंग केलेलं ही काय लेवल आहे तर ती ही लेवल तुम्ही वॉच मध्ये ठेवणं गरजेचं आहे. जसं आलं की तुम्ही ऍक्टिव्हेट व्हा आणि कन्फर्मेशन नंतर तुम्ही ट्रेड घ्या याच्यामध्ये. सो मोस्टली आता
जो वरचा जो रेजिस्टन्स आहे तो इन डीप गेलेलो आहे आपण, त्यातनं सेलिंग नाहीये, तर उद्या सेलिंग येईल की नाही उद्या एक मार्केट ओपन झाल्यावरच कळेल, त्याच्या अगोदर समजणार नाही. सो मोस्टली मी त्याच बाबतीत ठामपणे आहे आणि याच्यातच मला समजत आहे. सो ओव्हरऑल मार्केट बुलिश सेंटिमेंट मध्ये आहे. जरी खाली आलं तरी बाईंग साठी माझ्याकडे एक लेवल आहे 22,640 म्हणजे 22,600चा एक सायकोलॉजिकल लेवल आहे. निफ्टीसाठी सपोर्ट आहे आता पण, आणि त्याच्यावरती जर कंटिन्युअस मार्केट असेल तर मार्केट एक्स्ट्रीम बुलिशच आहे. आणि उद्या जर ही लेवल तोडून जाते तर उद्या दिस विल बिकम अ सपोर्ट फोर्स. हे 22 वर्षा 23,340 ते 23,170 पण आपल्याला एक सपोर्ट वन, जर ओव्हरऑल इन्स्टिट्यूशन्सला बाय करायचं असेल तर ही लेवल ते चूज करतील असं माझा अंदाज आहे. सो लेट्स सी, और इन केस त्याच्यामध्ये जर यातून इथे इन्स्टिट्यूशनल लेवल क्रिएट होऊन जर गेली तर इथे कुठे मी अपडेट करेन. स्टे ट्यून फॉर द अपकमिंग थिंग्स. सो ओव्हरऑल एवढंच आहे. सो लेट्स डाइव इन टू द बँक निफ्टी. Sorry, Bank Nifty from the monthly time frame prospectus. Sorry. So मंथली टाइम फ्रेम पण जर बघितलं कंटिन्युअस अपट्रेंड आहे. रेंज मोठी आहे, कॅन्डल्स पण मोठी आहेत, आणि जर बँक निफ्टीला डाऊन ट्रेंड व्हायचं आहे तर ही तेजी हा त्याचा एक स्पेसिफिक एरिया आहे मंथली चार्टचा. सो ह्या लेवलच्या खाली बँक निफ्टी बॅरिश होऊ शकते. जर डाऊन ट्रेंड सुरू होणार असेल तर दिस एरिया म्हणजे जवळपास आपल्याला हा एरिया लक्षात ठेवायचा आहे. हा जो एरिया आहे 42,000च्या आसपास, म्हणजे 42,000च्या खाली बँक निफ्टी बेरिश मोमेंटम मध्ये जाऊ शकते. ओके. सो ओव्हरऑल मार्केटचा मोमेंटम आता याच्यात बघा, RSI मला सांगतो की मोमेंटम ट्रेंड अप आहे, पण जो स्पीड जो आहे अप ट्रेंड साठी तो फार स्पीड कमी आहे. म्हणजे जिथं आपण नॉर्मली जसं आपण हायवेला गाडी चालवतो 100-120, तर तो हा स्पीड आता 100-120 नसल्यामुळं हा स्पीड नॉर्मली 80 to 90च्या दरम्यान आहे, आणि या सर्व गोष्टी आहेत त्याच्यात. सो ओव्हरऑल स्पीड आता थोडासा कमी आहे. सो वी डोंट हॅव टू जस्ट चार्ट्स आर गेटिंग श्रिंक. म्हणजे काहीतरी गडबड झाली आहे. चार्ट्स आउट परत एकदा ओपन करतो. सो मोस्टली ऑन अ मंथली जी लेवल मी सांगितली ती इंटॅक्ट आहे. वीकलीवर काय आहे आपण ते चेक करूया. सो वीकली अगेन एका रेंज मध्ये दिसते, मोठी कॅन्डल आहे, तर बाईंग सेटअप तुम्हाला हॅमर जे काय दिसत असेल तुम्ही ते बघा, बट ओव्हरऑल मी वापरत नाही. फ्रेश इन्स्टिट्यूशनल बाईंग झोन ऑन अ वीकली इज दिस टाइम फ्रेम. सो मी ह्या लेवलची वाट बघेल. डेलीवर कुठं स्मॉल बाईंग आहेत. ओव्हरऑल मोमेंटम ऑफ RSI इज स्ट्रॉंग. डायव्हर्जन्स मध्ये आहेत, स्लो आहे स्पीड, कारण की बघा प्राइस वरती जाते आणि RSI नवीन हाय मारत नाही. RSI पण नवीन हाय जर मारत असतं तर स्पीड आणि तुम्हाला ह्याचं लॉजिक समजून येईल, आणि येत्या काही अपकमिंग सेशन्स मध्ये आपण RSI आणि प्राइस कशी आहे काम करते ह्याच्यावर पण आपण बघून शिकू. सो वीकली इज दिस. सो वीकलीला 46,000चा खालचा सपोर्ट, 50,900 इज अन रेजिस्टन्स फॉर द बँक निफ्टी टू द अपसाइड. ऑन अ डेली चार्ट सेम एक इन्स्टिट्यूशनल सेलिंग प्रेशर इथे क्रिएट झालेला आहे, ही गॅप आणि ही एक. सो इथे बघूया, आणि बँक निफ्टीचा परफॉर्मन्स थोडा पुअर आहे, बट ओव्हरऑल सेक्टर किंवा स्ट्रेंथ बुलिशच आहे. बट मार्केट इथून आता कंटिन्युअस वरती जायला पाहिजे, आणि ही बँक निफ्टीसाठी एक थोडीशी धोक्याची घंटा आहे. म्हणजे बँक निफ्टी अंडर परफॉर्मन्स राहू शकते, आणि निफ्टीचे काही स्टॉक्स आहेत ते परफॉर्मिंग करू शकतात. बँक निफ्टीचे स्टॉक्स स्पेशली बघायला लागतील की निफ्टीला बँक निफ्टीला पुश करण्यासाठी ते कुठे घेऊन जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये 3 मेजर स्टॉक्स आहेत, तुम्ही चेक करू शकता. फर्स्ट इज HDFC, सेकंड इज अन ICICI बँक, थर्ड इज ऍक्सिस, फोर्थ इज द स्टेट बँक ऑफ इंडिया. तर हे 4 बँकांवर लक्ष ठेवा. त्याच्यातलं जर एखादाही बँक स्ट्रॉंग असेल, ह्या दोन किंवा 3 स्ट्रॉंग असेल, एक जरी असेल तरी बँक निफ्टीचे 51,333 ची लेवल तुटायला हरकत नाहीये. बट ओव्हरऑल आता सेंटिमेंट जर तुम्ही मला विचारला तर हा एक साइडवेज मोमेंटम मध्ये, आणि उद्याच्या मॉर्निंग आणि क्लोजिंग नंतर एक सिनियर परत क्लिअर होईल. सो दिस इज अ ओव्हरऑल साइडवेज एरिया, म्हणजे 50,000 ते 46,000 हा परत एक साइडवेज एरिया झोन आहे.
त्याच्यात थोडंसं तुम्ही केअरफुल ट्रेड करणं गरजेचं आहे. आणि द अपसाइड मोमेंटम पाहिजे खूप स्ट्रॉंग, की मार्केट कंटिन्यूअस हाय मारलं पाहिजे. तर पहिला जो एक टेक्निकल प्राईसनुसार तर 50,050 ही टेक्निकली लेवल जर क्रॉस झाली, त्यावरती आपण बंद झालो, तर त्याच्यानंतर वरची एक 51,313 ही लेवल आहे. ह्या दोन्ही लेवल नंतर ना कुठेही रेझिस्टन्स नाही प्राईसला. मार्केट कंटिन्यूअस हाय देऊ शकतो. मार्केट वरती जाऊ शकतो. ओव्हरऑल असं आहे. On a daily chart, again from weekly, the same area but not so bad. Same areas, same price will be there. आता याच्यामध्ये मला फक्त 240 म्हणजे 240 म्हणजे 4 तासाचा चार्ट काय सांगतोय याच्यावर फक्त मला फोकस करायचंय. सो ओव्हरऑल जर मला बँक निफ्टी बाय करायची आहे तर दिस इज माय बाईंग झोन. इन्स्टिट्यूशनल हा एक बाईंग झोन आहे इथे. आणि तुम्ही सपोर्ट जरी म्हणालात तरी चालेल. आणि इथून जर मार्केट मला इथे भेटला चान्स, तर वी कॅन सी दिस टार्गेट कमिंग अप. म्हणजे हा एक जो टार्गेट आहे, गॅप आहे आणि हे टार्गेट आहे, हे क्लोज आउट होऊ शकतं. सो मोस्टली ह्या लेवल्सवर लक्ष ठेवा. आणि आपण परत दोन धोक्याच्या संकेतामध्ये आहोत, की जेव्हा प्राइस सपोर्टच्या जवळ असेल तर बाईंगसाठी थोडंसं अग्रेसिव्ह राहा. जर इन बिटवीन असेल तर थोडंसं वेट अँड वॉच करा अंटिल अनलेस इट रीचेस टू द रेजिस्टन्स ऑर द सपोर्ट लेवल्स. ओके. ओव्हरऑल RSI पण मला 240 ला फ्लॅट हा सांगत आहे. 60-40 लेवल्स मध्ये आहेत आणि RSI इज नॉट शोइंग मी द स्ट्रेंथ टू द अपसाइड, म्हणजे मोमेंटम अपसाइडला नाहीये. सो बी व्हेरी केअरफुल विथ द बँक निफ्टीज अँड द स्टॉक वी नीड टू आयडेंटिफाय. बँक निफ्टी तुम्हाला मी आता जे सांगितलंय त्यावर तुम्ही लक्ष द्या. सो ओव्हरऑल हे तर झालेलं आहे. तर जे मला चार्ट्स बघायचे आहेत किंवा मला जे काही करायचं आहे, तर हे माझं स्कॅनरच आहे इनबिल्ट. वी डू हॅव द स्कॅनर इन द दिस थिंग. सो मे बी थोडंसं माझं इंटरनेट लॅगिंग इन चालू आहे. सो अगेन, सो हे स्टॉक्स मी शोधून काढले होते आमच्या स्कॅनरनुसार. तर याच्यामध्ये आपल्याला कुठं बाईंगसाठी मिळतंय का बघूया. आपण PCN इन्फ्रामध्ये बघूया ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे. लार्जर टाइम फ्रेम मंथली PNC इन्फ्रा इज व्हेरी गुड. एका रेंज मध्ये परत आहे. थोडंसं रेंज केअरफुल मध्ये बघूया. ओव्हरऑल पुलबॅक पण चांगला झाला आहे वीकली डेली. सो एका रेंज मध्ये आहे. तो जोपर्यंत ही प्राइसची रेंज निघत नाही तोपर्यंत अप ट्रेंड याच्यात होणार नाही. RSI इज अगेन बॅक टू द 60s फ्रॉम द 82. हा पॉझिटिव्ह झोनच आहे. पण ओव्हरऑल 561 या व्हॉट एव्हर दिस आहे 552 या जो 556 आहे ओव्हरऑल दिस एरिया, म्हणजे जी प्राइस जी रिजेक्ट झालेली इथून कंटिन्युअस, म्हणजे फर्स्ट इथून सेकंड इथून. सो दिस इज अ प्राइस एरिया दॅट, म्हणजे हा ओरिजिनल इन्स्टिट्यूशनल रेजिस्टन्स आहे. हा जसा वरती निघेल तर आपल्याला एक थोडंसं लक्षात येईल की प्राइसला अजून पुढे कुठे जायचंय. आणि PNC इन्फ्रा एक बाईंग साठी चांगला दिसतोय, बट नॉट राईट नाउ. बट हा साईडवेज आहे. जोपर्यंत 556 वरती जात नाही तोपर्यंत काहीच नाही. RCF. सो RCF पण एक मंथली टाइम फ्रेम वरनं मला दिसतंय की लॉंग ट्रेंड अप ट्रेंड आहे. एक करेक्शन पण चांगला झालेला आहे. मंथलीचा RSI इज इन अ बुलिश टेरिटरी अगेन, नॉट इन अ बेरिश, बट थोडंसं प्ले अँड पॉज कॉशियस लेवल्सवर. जे मागचे सपोर्ट रेजिस्टन्स जे काही तुम्हाला दिसते ते पण मी बघतोय सेम. ओव्हरऑल चांगला पॅटर्न आहे. RCF मध्ये जर बाईंग करायची वेळ आली तर कुठं करायचं आणि टार्गेट्स पहिले कुठे राहतील. तर ओव्हरऑल मला वाटतं आता हा पण एक थोडा साइडवेज सिनेरिओ आहे. बिकॉज इव्हेंट्स असे सिनेरिओज होतात की जिथं मार्केट खूप वेळा साइडवेज राहतं आणि मार्केटला चान्स मिळतो. सो ओव्हरऑल RCF ला जर मला बाईंग करायचं सक्सेसफुली तर मी 160च्या अबोव मी बाय करेल. बिकॉज प्राइस इथून एकदा रिजेक्ट झाली, परत दुसऱ्यांदा इथून खूप वेळा मोठी रिजेक्ट झाली, तिसऱ्यांदा प्राइस इथे रिजेक्ट होते का 157 ला बघायचं. तर 157 तोडून जर इथे काही रेजिस्टन्स किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल्स फॉर्म झाले तर पुलबॅकला इथं बाय करा. ओव्हरऑल डेली पण आता मला मोमेंटम हा सँडविचचा दाखवतो. सो दिस इज नॉट अन बाय रेकमेंडेशन. RBNL स्टॉक्स येस. सो ओव्हरऑल अप ट्रेंड आहे. पण मागच्या जे काय आपल्या इलेक्शन इव्हेंट सगळं हे आहे. जो RBNL जर मला स्ट्रॉंगली बाय करायचा आहे तर दिस इज अ इन्स्टिट्यूशनल लेवल. तर मी ह्या लेवलची वाढ बघेल 295 ते 251 मी ते बाय करेल. आणि मोस्टली मी दुसरी अजून एक लेवल इथे एक आहे, म्हणजे दोन लेवल्स आहेत. पण ओव्हरऑल ही फर्स्ट जर लेवल व्हायोलेट झाली नाही
आणि मी 295 ते 251च्या ह्या लेवलमध्ये बाय करू शकतो. पण ह्या लेवलला प्राइस येणं फार गरजेचं आहे. स्ट्रॉंग लेवल आहे. इन्स्टिट्यूशनल इथे चांगला बायिंग करून मार्केटला एका लेवलला नेलेलं आहे. सो weekly is a good buying area, and right now again price इथे मला दिसतीये इथं सपोर्ट नाहीये, इथं रिजेक्शन्स आहे वरतून. मला सेलिंग प्रेशर अँड द कॅन्डल्स, जर हे दोन डोजी कॅन्डल्स असेल पण माझ्यासाठी हे सेलिंग प्रेशर्स आहेत, बिकॉज द कॅन्डल्स इज नॉट शोईंग मी एनिथिंग. आणि ओव्हरऑल प्राइस मध्ये रिजेक्शन मला दिसतंय की कंटिन्यूस, म्हणजे जो मागची जर तुम्ही ह्या लेवलच्या प्राइस बघितल्या तर बघा ही जी प्राइस आहे, फॉर एक्झाम्पल मी लावून दाखवतो. So this is the institutional that they are not they don't want to the price go above 390. So overall 390 च्या वरती जर प्राइस गेली तर बुलिश राहील. बरं त्याच्या खाली जर आली तर ती या लेवल्स मध्ये, आणि ही लेवल एक चांगली दिसत आहे बाईंग साठी. ओव्हरऑल 250च्या स्टॉप लॉसने म्हणजे 240च्या स्टॉप लॉसने आपण बाय करू शकतो. टार्गेट्स विल बी अराउंड अबाउट 370, 400 and 402. लेट्स सी. तर याच्यामध्ये सारेगमप मंथली, वाव, सारेगमपा ऑलरेडी माझ्याकडे अपडेटेड हा स्टॉक होता. त्यानंतर मला माझे जुने मेसेजेस चेक करायला लागतील. ऑलरेडी सारेगमपा मी बाईंग साठी सांगितला होता, अँड सारेगमपा इज गिव्हिंग द ब्रेकआउट, आणि हा खूप चांगला वरती गेलेला आहे. तर याच्यात ब्रेकआउट पण चांगला आहे, ऑल टाइम हायच्या दिशेने चाललाय, आणि स्ट्रॉंग दर्शवतोय. एव्हरी सेक्टर्स, म्हणजे मीडिया सेक्टर थोडंसं इन फोकस आहे सारेगमप. आणि माझं कुठेतरी बाईंग याच्यावर मागच्या थोडंसं होतं, मला ते लेवल चेक करणं, मी तुम्हाला तसं अपडेट करेन. बट ओव्हरऑल इट्स अ गुड साईन. हा स्टॉक अजूनही उद्या वरती जाण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. SCI अगेन साइडवेज स्टॉक्स. मार्केट अजूनही साइडवेज मध्ये दिसतोय. हा स्टॉक साइडवेज आहे बिकॉज हे बघा, सो नथिंग, अँड RSI इज टेलिंग मी. सो माझं असं लक्ष असतं की स्टॉक मध्ये दोन्हीकडे बाईंग अँड सेलिंग होत राहतं. सो ओव्हरऑल हा एक साइडवेज रेंज मध्ये आहे. तिने एकदा रेंज ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केलेला होता, इथे झाला नाही सक्सेसफुली, आणि त्यामुळे परत प्राइस एका रेंज मध्ये गेलेली आहे. सो मोस्टली प्राइस इथे एकदा म्हणजे फर्स्ट खाली आली, दुसऱ्यांदा ह्या इथून, तिसऱ्यांदा इथे, चौथ्यांदा म्हणजे पाचव्यांदा प्राइस परत रिटेस्ट करून 270 काढते की नाही आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच प्राइस वरती. ओव्हरऑल दिस इज अ साइडवेज स्टॉक्स. सुदर्शन केमिकल, आफ्टर लॉंग टाइम सुदर्शन केमिकल इज बॅक अगेन. नो, सुदर्शन केमिकल आता एक परत मोठ्या टर्निंग पॉइंटच्या एरियात आहे सुदर्शन केमिकल ऑन विकली चार्ट. सो मोस्टली इथे जरी खाली बाईंग साठी जरी आलेला आहे, डेली इज नॉट सजेस्टिंग मी, बिकॉज ओव्हरऑल दिस इज अन रेजिस्टन्स सेलिंग झोन फ्रॉम द इन्स्टिट्यूशनल. 831च्या वरती जर हा स्टॉक कंटिन्यूस टिकला आणि क्लोज झाला तर बुलिश मोमेंटम येईल, नाहीतर नाही. नाहीतर इथून चान्सेस आहे हा स्टॉक परत खाली राहायचे. For the next area to go long around about this area 642. सो मे बी हा परत एका रेंज मध्ये पण जाऊ शकतो येत्या काही काळांतरामध्ये. बट ओव्हरऑल याच्यात मला बाईंग तरी वाटत नाही, अंटिल अनलेस एक तर दोन एरियाज आहे बाईंगचे इन्स्टिट्यूशनच्या नुसार. फर्स्ट एरिया इज दिस, सेकंड एरिया इज दिस. सो मोस्टली मला जी खालची लेवल जी आहे 576 वगैरे, मी तिथे थांबेल आणि बाय करायचा मी प्रयत्न. सो ओव्हरऑल दिस इज अ थिंग. आणि माझ्या मते Sumi Chemicals, again the same sideways scenario. Nothing new. Daily, monthly channelचा डाऊन ट्रेंडचा ब्रेकआउट होऊन अप ट्रेंड मध्ये आहेत. बट ओव्हरऑल स्टॉक इज अगेन इन साइडवेज टेरिटरी, बिकॉज अप ट्रेंड होण्यासाठी RSI इज अबाव 60 पाहिजे, तो नाहीये मंथली टाइम फ्रेम वर, वीकली वर आहे. बट ओव्हरऑल स्टॉक रेजिस्ट करतोय. आणि जर आपल्याला हा स्टॉक वर थोडंसं लक्ष ठेवायला लागेल, आणि जर मला बाईंग करायचं तर दिस ग्रेट एरिया इज अराउंड अबाउट 506. सो 506च्या वरती मी ह्या स्टॉकला बाय करेल. बट ओव्हरऑल माझं लक्ष राहील ह्या स्टॉकवर साइडवेज असेल तर. जर याला मोमेंटम पकडणार असेल तर 506 ला बाय करून माझा मॅक्झिमम स्टॉप लॉस जे 440 वगैरे आहे, 101 पॉईंटच्या खाली किंवा 150 पॉईंटला. बट ओव्हरऑल जर मला टार्गेट बघायचंय तर वरच्या साईडला 500 520
आणि याच्यावरती मग तर काय ऑल टाइम हाईज मग तुम्हाला 600 650 हा येत्या काही दिवसात तुम्हाला हा स्टॉक दाखवू शकतो. बट ओव्हरऑल 506च्या वरती क्लिअर कट बाईंग येईल, नॉट बिलो दॅट. ओके. रिस्क रिवॉर्ड थोडासा मिसमॅच आहे आता, बट इन इन अपकमिंग डेज याच्यात आपल्याला बघू शकतो. सन टीव्ही अगेन हा दुसरा मीडिया मधला हा स्टॉक आलेला आहे. मंथली डाऊन ट्रेंड संपलेला आहे. इथून आता अप ट्रेंड सुरू व्हायचे चान्सेस. दिस इज अ लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, इक्वल हायज, हायर हाय, हायर लो, हायर हाय. आता हे एका रेजिस्टन्सला इथे थांबलेला आहे. हा रेजिस्टन्स क्लिअर होणं गरजेचं आहे. जर सन टीव्ही माझ्या मते ब्रेकआउट व्हायच्या चिन्हात आहे, बिकॉज आर एस आय अगेन कमिंग बॅक टू द 60 ऑन अ मंथली टाइम फ्रेम. वीकली ऑल्सो इज अप, वीकली पण चांगला अप आहे, बट 822 हा मेजर एक सेलिंग झोन आहे विथ द इन्स्टिट्यूशनल. सो लेट्स सी द डेली चार्ट, इज देर एनी स्मॉल थिंग एरिया टू गो लॉंग ऑर नॉट. अजून तरी क्लिअर कट असा काही एरियाज बाईंग साठी नाहीयेत, बट ओव्हरऑल जर हा स्टॉक थोडासा इन फोकस मध्ये राहिला, 800च्या वरती गेला तर 800च्या वरती आपण बाय करू शकतो. बट राईट नाव माझ्यासाठी हा सेलिंग झोन मध्ये आहे. इन्स्टिट्यूशनल याच्यात थोडंसं पॅनिकिंग सेलिंग आणू शकतात. तर बाईंग जर मला सेफ साईड बघायचं तर इट्स 822 अँड अबव ऑन दिस चार्ट. सो मी हा स्टॉक परत माझ्या रेडरवर ठेवेल, जर इन केस जर याच्यात प्राइस ऍक्शन चांगली झाली. आणि प्राइस ऍक्शन म्हणजे इन द सेन्स की हा अप ट्रेंड कंटिन्युअस यांनी दाखवला 820, 824, 825. जर क्लोजिंग जर सांगायचं असेल तर हा स्टॉक चांगला आहे बाईंग साठी. बट राईट नाव हा आता परत एक साइडवेज रेंज मध्ये जाऊ शकतो. तर सोमवारी म्हणजे उद्या आपल्याला सर्व ह्या गोष्टी कळतील की कुठे जाईल आणि कुठे. थॉमस कुक, वाव, थॉमस कुक आफ्टर लॉंग टाइम एखादा टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधली कंपनी आलेली आहे. ओव्हरऑल सो ऑन अ लार्जर टाइम फ्रेम लाईक दिस क्वार्टरली हे मेजर सेलिंग एरिया मध्ये येत आहे. सो दिस इज अ मेन सेलिंग एरिया. सो मला तर इथे हे बाईंग करणं, प्राइस माझ्यासाठी फार हॉट आहे, फार एक्सपेन्सिव्ह. सो आय एम नॉट इंटरेस्टेड इन दिस टाइप ऑफ स्टॉक्स ऑन अ मंथली, वीकली और क्वार्टरली. सो ऑन अ वीकली चार्ट पण मी चेक करतोय, बट देर इज नथिंग सच ऑन टू बाय. आपण जे काय बघत आहोत, दिस इज अट अ कमिंग, म्हणजे इथं प्रॉफिट बुकिंग मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. जे लोक इथं फसलेले आहेत ना, ते परत इथं प्रॉफिट बुकिंग करू शकतात, बिकॉज त्यांना प्राइस खूप खालच्या लेवलला गेलेली होती. आणि जे पीपल जे एक्सपेक्टेशन्स आहे 240 टू 50च्या आसपास, जे इथे लोक ऑलरेडी स्टक आहेत ते इथे निघतील. आणि जे इन्स्टिट्यूशन्स पण स्टक झाले असतील ते पण इथे निघायचा प्रयत्न करतील. बट ओव्हरऑल हा एक स्टॉक चांगला आहे. 264च्या वरती जेव्हा ट्रेंड नवीन चालू होईल तेव्हा आपण ह्या स्टॉक, overall the RSI is also telling me it's overbought right now. 80 ही overbought level आहे on a monthly time frame. So mostly I need to be very careful on this. So असेच मी स्कॅनिंग करून काढतो स्टॉक्स. स्कॅनर्स भरपूर आहेत माझ्याकडे. मग प्रत्येक स्कॅनर मध्ये जे भेटेल, जिथे मला वाटेल तिथे अगर ऑलरेडी एक अप ट्रेंड मध्ये प्राइस आहे, एक डायव्हर्जन्स मध्ये RSI आहे, आणि ओव्हरऑल डायव्हर्जन हा खाली येतोय मंथली टाइम फ्रेमवर. सो जो नेक्स्ट मंथली जो रिव्हर्सल पॉईंट अँड बाईंग झोन असेल तो 940 टू 780 ऑन अ टिटागर. सो मी हा एरिया तिथं चेक करेल की इथे प्राइस झोन, पण ओव्हरऑल प्राइस इथे खूप दिवस थांबेल. बिकॉज ओव्हरऑल मला तर वाटत याच्यात टिटागरमध्ये काय असं खास व्हायला पाहिजे, बिकॉज प्राइस खूप हॅमर झालेली आहे, प्राइस खूप वाढलेली आहे. सो मोस्टली इथं प्रॉफिट बुकिंग होऊन लोक थोडं थांबतील आणि सेटल होतील, हळूहळू प्राइस वाढली पाहिजे. बट ओव्हरऑल 940 टू 780 हा एक मेजर एरिया आहे जो मला हा स्टॉक अप ट्रेंड मध्ये राहील. जर याच्या खाली त्याला 780च्या खाली गेलं तर टिटागर वॅगन मध्ये पूर्णपणे डाऊन ट्रेंड सुरू होतं. So this is a major key area to focus as RSI is in a bullish territory मध्ये होता. आता हा शिफ्ट करतोय पॅराडाइम्स, आणि अजून तरी बेरिश त्यांनी पॅराडाइम्स गेलेले नाही. बट ओव्हरऑल जर बेरिशनेस जर याच्यात, दिस इज माय पॉइंट, द 780 इज माय द लेवल दॅट ही जर तुटली तर हा डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक आहे. सो मोस्टली असं चार्ट्सवर आपल्याला दिसतं, चार्टवर समजतं की कुठून एक्झॅक्टली अप ट्रेंड होईल, कुठून एक्झॅक्टली डाऊन ट्रेंड होईल. सो नीड टू फोकस. VDL, वेदांत, मंथली टाइम फ्रेम. सो मोस्टली खूप चांगला स्टॉक आहे. मेटल सेक्टर मध्ये अजून जशी पाहिजे तशी बाईंग होत नाहीये. अगेन द पॅराडाम इज सेम लाईक अ वीकली.
विकलीवर अप ट्रेंड आहे, स्ट्रॉंग पुलबॅक झाला, परत वरती गेला आणि स्ट्रॉंग चाललेला आहे. सो याच्यामध्ये जोपर्यंत 474 ही एरिया दिसत नाही मला निघताना, तोपर्यंत नाही. बिकॉज जर मला तुम्ही विचारलं का, तर ऑलरेडी RSI इथे चेक करा, इट्स अबाव 80 आणि हा थोडा आता एक्सपेन्सिव्ह स्टॉक आहे. लेट इट बिकम कूल, थोडासा कूल ऑफ होऊ द्या. डेली चार्टवर पण हा आता एवढा खाली आला आणि 60च्या आहे, म्हणजे हा सॅडवेज ट्रेंड आहे, म्हणजे याच्यात बाईंग येणार नाही. VRPL आता एक मस्त इंटरेस्टिंग शॉर्टचा स्टॉक जो आपल्याला चांगला मिळालाय, स्टार्ट फ्रॉम द मंथली. काय म्हणे स्टॉक वरती होता, परत खाली आलाय. सॉरी, हा VPRL आहे स्टॉक नेम, VPRL सॉरी. आणि मंथली हा थोडासा एक कंजेक्शन आहे. आता RSI याच्यावर दिसणार नाही, बिकॉज RSI तेव्हाच दिसेल जेव्हा याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 30-40 कॅन्डल दिसेल. वीकलीवर हा स्टॉक अजूनही तसा चांगला आहे. डेली हा एक कन्वर्जन लेवलला आहे, सॉरी. डेली हा स्टॉक 190च्या वरती जर निघाला, बाईंगसाठी चांगला आहे. फॉर द टार्गेट ऑफ 240 ही जी गॅप दिसतीये, ही गॅप फर्स्ट आपलं टार्गेट असेल. आणि याच्यावरती प्राइस रेजिस्टन्स सेकंड जे आहे ते 230च्या वरती गेलं तर हा क्लिअर कट वरती जाईल. VPRL एक चांगली कंपनी आहे आणि मला जर बाईंग करायचं झालं तर मी बाय 190-195च्या अबाव मी करेल, किंवा 190च्या वरतीच मी बाय करायचा प्रयत्न करेल हा स्टॉक. फॉर द टार्गेट ऑफ 214 and 230 फॉर द शॉर्ट टर्म. लॉंग टर्म टार्गेट विल बी 250 प्लस, म्हणजे 300-350 प्लस पण हे होऊ शकतं. याच्यात मोमेंटम अजून बिल्डअप व्हायचा आहे. विकलीवर अजून हा RSI 60 क्रॉस नाहीये आणि हा स्ट्रॉंग स्टॉक एक दर्शवतोय मला. आणि येत्या काही दिवसामध्ये ह्या स्टॉकवर लक्ष ठेवा. आणि याचा जर मॅक्झिमम स्टॉप लॉस आपण 190 ला घेतला, तर मॅक्झिमम स्टॉप लॉस जो मी ठेवल, इट्स 165. 165, येस. तो 160-165 माझा स्टॉप लॉस राहील, 30 पॉईंट डाऊन फॉर द 1:100 रिवॉर्ड. बट ओव्हरऑल जर मला वाटतं ही गॅप क्लोज करून जर हा स्टॉक वरती गेला, इट विल बी व्हेरी गुड. त्यानंतर अजून एक माझा एक स्टॉक आहे, तो म्हणजे ठीक आहे, इंडस टॉवर. सो इंडस टॉवरवर माझं खूप दिवस लक्ष होतं. हा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये होता, अप ट्रेंड मध्ये जस्ट रिझ्यूम झालेला आहे. परत एक पुलबॅक दिलेला आहे. पुलबॅक दिल्यानंतर प्राइस परत एक साइडवेज मोमेंटमला दिसत आहे. पण इन फ्युचर, म्हणजे ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात जर प्राइसनी 370 वगैरे जर ब्रेक करायचा प्रयत्न केला, तर स्टॉक हॅज नो रूम टू द अपसाइड. आणि 370 नंतर प्राइस कंटिन्युअस अप ट्रेंड राहील. मंथली टाइम फ्रेम वरून सांगतोय. विकलीवर हा ओव्हरबॉट आहे, तर याला थोडा कूल ऑफ होऊ द्या. मंथलीचं जर इन्स्टिट्यूशनल बाईंग एरिया जर तुम्ही विचारलात, तर दिस इज अ इन्स्टिट्यूशनल बाईंग झोन फॉर मी. अँड मला डेली टाइम फ्रेम आता साइडवेज आहे. आणि जर चुकून आपण स्टॉक मध्ये बाईंग आलं कुठल्या ड्यू टू न्यूज और समथिंग एल्स, 370च्या वरतीच एक स्ट्रॉंगली सजेशन बाईंग आहे. बट राईट नाउ आता नाही. बट जर हा खाली स्टॉक आला, तर 270 ते 234 इज अ गुड लेवल टू गो नो. द स्टॉप लॉस ऑफ 230 और 220. सो तिथून पण प्राइस वरती वाढू शकते, पण हा स्टॉक इन फोकस राहील. याचा एक चांगला याच्यात आहे आणि मला वाटतं की हा स्टॉक वाढला पाहिजे इन फ्युचर. सो होप सो दॅट यू लाईक माय अनालिसिस ओव्हरऑल. आणि येत्या 1-2 सेशन्स मध्ये मी टेक्निकल्स मध्ये काय काय बघावं, काय काय इग्नोर करावं, किंवा कुठे आपल्याला मेन फोकस ठेवावा, पैसा कसा जनरेट होईल, मला एक एक स्टॉक किती मला पर्सेंट देऊ शकतो किंवा किती नाही, हे आपल्याला लक्षात येईल. आणि येत्या भरपूर काही गोष्टी आहेत, खूप काही शिकण्यासारखे आहेत. जेवढं शिकाल तेवढं कमी आहेत. फ्रुटफुल काय घ्यायचं काय नाही ते आपल्यावर आहेत. आणि थँक्यू सो मच फॉर दिस वंडरफुल टाइम अँड द व्हिडिओ यू लुकिंग. प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब. इफ एनी सजेशन प्लीज लेट मी नो. थँक्यू.